आणि मुलगा निवडण्याचं स्वातंत्र्य तुला दिलंय की नाही आम्ही? मग बास आता, तेवढं बास. यापुढे जास्त बोलायचं नाही, कळलं इशू? काय ग, काय झालं? सगळं तुमच्यामुळे झालंय. माझ्या एकट्यामुळे? तू तेवढीच जबाबदार आहेस ना? ज्यात त्यात चेष्टा नकोय हा. हे सगळं हसण्यावरी न्यायची ना, प्रत्येक गोष्ट हसण्यावरी न्यायची सवय लागली तुम्हाला. अगं पण असं काय घडलंय? कशासाठी रागा चाललाय तुझा, सांग मला. तुमच्या लेकीला तुमचा अजिबात धाक नाहीये. हो. आता काय केलं बरं माझ्या मुलीनं? काय केलंय म्हणजे काय? एकतर स्वतःचा जोडीदार स्वतः निवडला. हो मान्य आहे, पण आता लग्नाची बोलणी आपणच करायची असतात ना. मग त्याच्याविषयी बोलायला गेले तर इन्सल्टिंग बोलते माझ्याशी. आई म्हणजे काय एवढी स्वस्त आहे का? अगं पण असं काय घडलंय ते तर सांगशील? अहो, मी तिला म्हटलं की आता लग्नाची तारीख आपण पक्की करूया, तर लेक्चरच सुरू केलं मला. मी 25 वर्षाची अजून, 80 पर्यंत लग्न होता, तुझी काय एवढी घाई चाललीये? मी काय गोडनवरी झालीये का? बडबड बडबड सुरू. अगं पण ती जे काय म्हणते ते बरोबरच आहे ना? बरोबरच बोलते ती. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तिच्याही डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असेल ना. हेच मी म्हणते, हे सतत तिला तुम्ही पाठीशी घालता ना, म्हणून ती असं वागवते मला आणि ऐकत नाही अजिबात माझं. मग काय? अहो, तुम्हाला माझी तडफड कळत नाही का? अगं असं नाही. ओमच्या घरची माणसं आली होती, त्याही वेळेला मीच वाईट ठरले की नाही? मुळात तुम्हाला तुमच्या मुलीची चिंता आहे का नाही? अगं असं कसं म्हणू शकतेस? तिची चिंता मला तुझ्या एवढीच आहे. हो दिसते कुठे पण? हे बघा, हे सगळं हसण्यावरी न्यायचं. सगळं कपाळावर सतत आठ्या घेऊनच जगायचं का माणसाने, सांग मला. एक तर हे टोक, नाही तर ते टोक. असंच असतं तुमचं. त्यापेक्षा मी काय म्हणते ते समजून घ्या, मला काहीतरी सुचवा. बर मग आपण असं करूया का? तू मला सुचव, मी तुला तेच सुचवतो. आयडिया कशी? मी जाते, मी बघते, मला काय करायचं ते मी बघते. काही सांगू नका मला. अगं अलका, काय ग, काय झालं? अलका, काय झालं? उमा, तू मला हवी ती शिक्षा दे, पण माझ्याशी असं बोलू नको ग धरूस. मी पाया पडते तुझ्या. काय करतेस तू? काय झालंय काय? मला कोणाचीही मदत नाहीये उमा, मला तुझ्या मदतीची गरज आहे अगं. आणि तू माझ्याशी बोलत नाहीयेस, घरातल्या कुणाशी बोलायची सोयच नाहीये. माझी खूप कोंडी होतीये, खरंच खूप कोंडी होतीये. हे बघाल का, तू ईशाच्या लग्नाच्या बाबतीत जे निर्णय स्वतंत्रपणे घेतलेस ते मला अजूनही पटत नाहीये. पण मी माझा सगळा राग बाजूला ठेवायला तयार आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण आपल्या हक्काच्या माणसांवरच रागवू शकतो ना. मी तरी कुठे जाणार आपला राग व्यक्त करायला? मग बस इथे, बस आधी आणि डोळे पुस आधी. काय झालं सांग? उमा, तू नसतीस तर माझं काय झालं असतं? पुरे पुरे, आता नाटक पुरे. नाटक नाही. बरं नाटक नाही, मुद्द्याचं बोल. मला सांग, तुला ईशाचं लग्न अजूनही त्याच घरात करायचंय? चिडणार नाहीस ना तू? नाही चिडणार, खरं खरं सांग मला. हो उमा, कारण ना ओम वरती ईशाचं खूप प्रेम आहे अगं, आणि ती माणसं खूप चांगली आहेत सगळी, खरंच सांगते. आणि शोभना माझी किती छान मैत्रीण. एक मिनिट, माणसं खूप. तुला खात्री आहे ना? हो हो ना? मग ठीक आहे, मी काहीही बोलणार नाही. मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्यासोबत राहीन. मी माझे सगळे आक्षेप मागे घेते. खरंच? पण मला पटलंय म्हणून नाही, केवळ तुझ्या प्रेमाखातर. थँक्यू सो मच उमा. आता मला इतकं छान वाटतंय. आता काय करूया मग सांग? काय करूया म्हणजे काय? अगं, ती मुलगी मला लग्नाची तारीख ठरवूच देत नाहीये. हे बघ, याला एकच पर्याय आहे. सांग. आपण डायरेक्ट तारीख ठरवून मोकळं व्हायचं. काय?
असं कसं? असं कसं काय? अगं उमा, ती वाघीण मला फाडून खाईल ना ग. फाडून काय खाईल ती? तिला आपण विचारायचंच नाही, सांगायचंय नाही. असं करता येईल का? मग असं कसं करता येईल? म्हणजे मग म्हणजे नक्की काय करायचं आपण? म्हणजे सगळ्या पुरुषांना कामाला लावायचं आणि परस्पर ठरवून टाकायचं. हॉल बुक करायचा, सगळं काही. तिला दुसरा पर्यायच उरणार नाही ना ग. असं करायचं? हो. येस. बघू उमा, तुझ्याशिवाय पर्याय नाहीये ग मला. पुरे. एवढा गंमत सांगू? काय? पुण्याला गेलो होतो ना, पुण्याला. हा. इतकं मिस केलं तुला मी, इतकं मिस केलं. मिस केलं? शपथ शपथ. आणि मी तिथे काय केलं माहितीये? काय केलं? मी तिथे ना, ते मी सगळ्यांना, काय ते? अगं सगळ्यांना शिट्टी मारायला शिकवली. तू शिट्टी वाजवायला शिकवलीस? नाही म्हणजे इशूने मारली शिट्टी. आणि अगो शोभना सुद्धा म्हणायला लागली की शिट्टी. आणि बाकीच्या मधू वगैरे. मी म्हणून मग मी घाबरले होते मी. परत तू मला म्हटलं चिडलीस, प्लीज असं नको करू. नाही ग, बरं पण ते आता जाऊ दे. महत्वाची कामं राहिलीत आपली. हो. मी काय सांगते ते ऐक. हा, सांग. अहो ऐका ना, मी काय म्हणते. नाही अलका, आधी तू माझं ऐक. काय? हे बघ, मगाशी तुझे काय म्हणालीस ना, त्याचा मी अगदी खोलवर विचार केला ग. आणि नाही ऐका ना, मी काय म्हणते ते ऐका ना. बोल ना. आपण किती दिवसात कुठे फिरायलाच गेलो नाही हो. अरे बापरे. काय? एकदम एवढं प्रेम? काय हो? पण खरं सांगू, लग्नाला आता इतकी वर्ष झालीत ना, तर हे सगळे सिम्बल्स आम्हा नवऱ्यांच्या बरोबर लक्षात येतात. अय्या, सिम्बल्स कसले त्यात? काय नाही, माझ्याकडून तुला काहीतरी काम करून घ्यायचंय हे अगदी निश्चित. तेव्हा लाडात न येता डायरेक्ट मुद्द्यावर यायचं. शी बाई, पूर्वीसारखा रोमॅन्टिकपणा काही राहिलेलाच नाहीये तुमच्याकडे. असं? मग काय? अगं तुझ्या राज्यात रोमॅन्टिक व्हायला मला काही वाव उरलाय का? हो का? नाहीतर काय, एक तर तुझे मूड सांभाळत बसायचे, नाहीतर डोकं दुखत असलं तरी चेहरा हसरा ठेवून वागायचं. नुसता गुलाम करून ठेवलायच माझा. हो का? मग गुलामा, या राणीची एक ऑर्डर आहे. बोल प्रिय. एक छानसं गाणं म्हणा बघू. गाणं? हो. बर, हरकत नाही. हा, चांगली आयडिया. ऐक. जादू तेरी नजर. नको? हे नको. मग तुमचं ते तुमच्या वेळचं असं, म्हणजे जुनं तुमच्या. हरकत नाही. नाट्यगीत म्हणू? हा चालेल. हा, मग ते रतिहून सुंदर म्हणतो. बर. रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला ग, ललित कोमला तव सुंदरता, लाजविते मंदार फुला, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे. अरे काय चाललंय काय तुमचं? या प्रेमरंगात आता मुलांनी बुडायचं ना? मग इथे तर उलटच चित्र आहे. अलका, आपलं ठरलेलं काम करायचंय. काय 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 चाललंय तुमच्या दोघांचं? म्हणजे काय म्हणत होत्या बहिणी? काय म्हणजे कसलं काम? हा, ते म्हणजे मी काय म्हणते, ते आपल्या ओमच्या बाबांना फोन करून लग्नाची तारीख फिक्स करून टाकूया म्हटलं. बस एवढंसं छोटस काम? किती चाचरतेस? करताय? हो, लगेच करतो ना. तो हमने अर्ज किया है. भाऊ, आता कशाला यावेळेला अर्ज करताय?
नको अर्ज नको. ठीक आहे, कुठलं गाणं म्हणू सांग. पेटी तयार आहे. तू फक्त सूर सांग मला कुठला आहे. म्हातारी उठेल झोपमोड झाली तर उगीच नका. म्हणजे म्हातारी झोपली का? म्हणजे सम्याला बसायला पहाऱ्यावर. पारावर बसवलं जा. एक मिनिट. कोण आहे बाबा? हॅलो, मी हेमंत बोलतोय. नमस्कार. कोण हेमंत? कोण हेमंत कुमार? नाही हो, मी हेमंत देशमुख बोलतोय. कोण हेमंत देशमुख? कोण आहे? हो हो, ईशाचे वडील आहेत ते. तरी मी तुला म्हणलं होतं देशमुख साहेबांचा फोन असणार. तू मला हेमंत कुमार प्रॉम्प्टिंग करतो. चुकीचं आहे, वागणं बरोबर नाही. रंजा, बोला हेमंतराव, कसं काय आठवण काढली आमची? काय झालं, आमचा गाण्याचा आणि पिण्याचा कार्यक्रम चालू होता, त्यामुळे जरा गडबड झाली आमच्यामध्ये, एवढंच. काय सांगताय? काय तुम्ही सुद्धा गाता? पहिले सांगा, तुम्ही पिता का? नाही, म्हणजे अगदी खूप आवड आहे वगैरे असं नाही, पण म्हणजे टेस्ट केली ना तुम्ही? हो 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 हो. बस कसं असतं ना, रोजचा रियाज असला म्हणजे मग गाणं पिणं आणि गाळा हे बरोबर राहतं. कळलं? काय बोललात? वा. बरं जाऊ ते मोरदे. मला सांगा, तुम्ही कशी काय आठवण काढली? इतका रात्रीचा कसं काय फोन केला? पुण्याला आलाय का तुम्ही? आला असत तर आमच्या वाड्यावर या मुक्कामाला, मैफिल रंगू. नाही, सध्या सासवडलाच आहे, पण आपण नक्की बसू एकदा. या बात. म्हणजे मैफल नक्की जमवूच आपण. हो, पिण्याबद्दल काय बोलताय तुम्ही? कशासाठी फोन केला? अगं, पिण्याबद्दल नाही, गाण्याबद्दल चाललाय विषय. हो हो, पण आपण फोन कशासाठी केलाय ते बोला ना आधी. हो हो हो, बोलतो. हलकात येत का तिकडं? हो 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 हो. द्या फोन, द्या. नमस्कार करतो, द्या फोन द्या. बर देतो. हा, काय तुझ्याशी बोलायचं म्हणताय? मी काय बोलू? अगं बोल ना, त्यांना बोलायचं तुझ्याशी. घे. काय बोल? हॅलो अलकाताई, नमस्कार. हो नमस्कार. अहो अलकाताई, आम्ही काय वाईट माणसं नाही हो. नाही. काय झालंय, मी पडलो सायंटिस्ट. आता दिवसभर ते उंदरा बिंदरा बरोबर राहावं लागतं. डोक्याची कले होते ना दिवसभर. मात्र रात्री काहीतरी माध्यम पाहिजे का नको, रिलॅक्सेशन, म्हणून चाललंय, बाकी काय नाही. हो. आय वॉज सेइंग टू हेमंतराव that we have to see each other to decide or to finalize the date of the marriage because our sons and daughters are getting married and तुम्हाला बाकी कळलं असेलच काय ते. उद्याच पाठवू काय ना? हा, उद्या पाठवून द्या. फायनल. फक्त तुम्ही लग्नाची तारीख पक्की करून टाकाल का? म्हणजे हॉल बुक करता येईल. तुम्ही काळजी करायचं कारण नाही अलकाताई. हॉल नाही मिळाला ना तर तेल लावत गेला. सॉरी, म्हणजे तिकडं दुर्लक्ष करायचं. आपण हॉल बांधू, पैसे आपल्याकडं. हो, बिल्डर आहे ना मी. आता आपली कामशेतला मोठी साईट चालू आहे. नाही काय काय भाऊ मग आता काय सायंटिस्ट काय कामत आजोबांना करायचं काय? म्हणजे कसं आहे अलकाताई, बरं का, चुकीची माफी. आपले बरेच कॉन्ट्रॅक्टर ओळखीचे आहेत, तेव्हा हॉल बांधून घेऊ आपण. हा. नाही हो, बरोबर आहे. हॉल बांधायचं म्हणजे, पण मी काय म्हटलं, खूप दिवस लागतील नाही का हॉल बांधायला? आणि मग तारीख आहेत त्या हॉलमध्ये चालेल का? ठीक आहे, तुम्ही म्हटलं तसं अलकाताई. तुमचा शब्द एकदम हुकूम. फायनल झाला आता, उद्या फायनल. ओके, तुम्ही फक्त त्यांना मिस्टरांना हेमंतरावांना पाठवून द्या. आम्ही उद्या सगळे डेट फायनल करून टाकतो. ओके? हो चालेल. डन. चलो. हो चालेल. ठेवू का? भाऊ काय काय बोलताय? सगळी बोंबाबोंब करून टाकली असते राव तुम्ही. कसं कुठे मुद्देसूद बोललेलं मी त्यांच्याशी. बायकोशी काय असं कसं? ताई आहेत त्या, ताईशी बोलायला पाहिजे नको? त्यांना काय वाटेल? तर आता उद्या काय करायचं, ते आले की पहिले सेलिब्रेशन नाही. ओके, ते आले की पहिली लग्नाची तारीख फायनल करायची. ठरलं? चला आता सेलिब्रेशन घ्या. थोडी घ्या. बस. कसा दिसतोय? अहो, कुर्ता कशाला घातला तुम्ही? आता याच्यात काय प्रॉब्लेम आहे? फॉर्मल दिसतं ना फार. शर्ट घालून जा ना छान. कमाल अलका, अगं कुर्ता घातला काय, शर्ट घातला काय, जे काम करायला निघालोय ते जास्त महत्वाचं आहे ना. तेच म्हणते मी. तेच म्हणते, उगीच त्या लग्नाच्या तारीख ठरवण्याच्या कार्यक्रमाला असं फॉर्मल स्वरूप नकोच आहे मला. पटकन जायचं,
बोलण्यामध्ये तारीख फिक्स करून टाकायची, चटकन निघून यायचं. त्यांच्या घरामध्ये ना, मी तुम्हाला सांगते, जास्त वेळ थांबलं की फार प्रॉब्लेम्स निर्माण होतात बाबा. एका प्रश्नाला 1000 फाटे फुटतात. तसं होऊच द्यायचं नाही अजिबात. तसं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. मी सगळं व्यवस्थित मॅनेज करतो. ओके? हा बरं. आणि जाताना शरदच्या दुकानावरनं जा आणि पेढे घेऊन जा. आता हे काय नवीन काढलंस? असं काय करताय? तारीख ठरल्यानंतर तोंड गोड नको का करायला? मग आता हे फॉर्मल नाही का होत? आता तुम्ही अडता घालू नका माझ्या सगळ्याच्या. नाही बाबा, नेतो पेढे, नेतो, सगळं काही करतो. तू म्हणशील तसं. ओके? हेमंता, काय वहिनी? अरे बाबा, आवरलं की नाही तुझं? लवकर लवकर जा आणि लवकर परत ये. नाही, माझं आवरलं, पण तुला माहितीये मी कुठे निघालोय? मला अलकाने आत्ता सांगितलं होतं, म्हणून मी म्हटलं तू जायच्या आधी तुला भेटून घ्यावं ना. पण सगळं ठरलं की आम्हाला फोन कर, विसरू नकोस. हो हो हो. हो ग बाई, हो. तू आता या अलकासारख्या सूचना देत सुटू नकोस. अलका, इकडे. तू तुमच्या घरी फोन केला होतास का? केला होता. ऑफिसला निघालाय, त्यामुळे काही डेंजर नाही आता. मग तू आता ईशाला फोन करून घे आणि तिचा काय प्लॅन आहे ते बघ आणि तिला कामाला लाव. कारण तिचा भरोसा नाहीये. नेमका हेमंत तिकडे जाईल आणि ती टपकेल तिकडे. एकदा लग्नाची तारीख ठरली ना की म्हणावं काही करा. बापरे, कसली हुशार आहेस ग तू उमा. पण तुला हे आत्ता कळतंय ना? उमा काय तुम्हा दोघींचं काय चाललंय ग नक्की? नाही, काही नाही. ती ही म्हणत होती ते. अहो, मी काय म्हणते, जरा वेळ बाहेर उभं राहा ना, मला साडी बदलायची. का आता तू हे निघालीस का काय माझ्या बरोबर? नाही हो, मला बँकेत नाही का जायचंय. हा, मग साडी बदलते मी फक्त. जरा थांबा ना बाहेर. जरा लवकर उरका. हो हो. आणि पुण्याला जायच्या आधी मला भेटा हा, त्याशिवाय जाऊ नका. हो ग बाई. हो अहो सर, मी निघतच होते आता घरातून. नाही, मी काढल्या असं नोट्स, रात्रभर बसून मी तेच काम करत होते सर. अहो सर, खूप लोड होतं ना, म्हणून मला बरं ऐका ना, आता मी आत्ता तुमच्याशी बोलत बसल्यानंतर मला कन्फर्म लेट होईल. आता मी डायरेक्ट कोर्टात भेटू तुम्हाला. ओके ओके ओके, बाय 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 बाय. ए प्लीज आता ब्रेक घे आणि कॉफी पी. काय आलं? ऐक, माझं एक काम कर. मला काय आता ऑफिसमध्ये येता येणार नाही. बरं. तर तू ब्रह्मेंची फाईल घेऊन मला डायरेक्ट कोर्टात भेट. कुठली ब्रह्माची फाईल? ब्रह्माची फाईल नाही, ब्रह्मे सरांसाठीची दे. देसाईंची फाईल घेऊन तू मला कोर्टात दे. हा ठीक आहे. देसाईंची फाईल. ओके ठीक आहे. तुझ्या डोक्यात ना ब्रह्माचं भूत आहे, बाकी काही नाही. नाही, ते भयंकर पॅनिक करतात समोरच्याला आणि कन्फ्युज करून ठेवतात. पण तू काय ऐकून घेतेस त्यांचं इतकं? आपण काही गुलाम नाहीये त्यांचे. सांगायचं नाही जमणार म्हणून. एक तर स्वतः नीट वागत नाही आणि आपल्यावरती ओरडत बसतात. नॉट डन. हो, नॉट डन. पण आशू, आपण काय पहिल्यांदा बोलतोय का यावर? काय इलाज आहे का आपल्याकडे दुसरा? तू ना त्यांची सुप्रीम कोर्टात तक्रार कर. कुठलं सुप्रीम कोर्ट? आणि सुप्रीम कोर्टाची तक्रार सुप्रीम कोर्टाकडेच नाही करतायत. अजून आहे की मोठं सुप्रीम कोर्ट? नाही, मोठं सुप्रीम कोर्ट असे तर काही कॉन्सेप्टच नसते. आहे मोठे बाबा. त्यांचं काय? त्यांना सांगायचं तुमचा विद्यार्थी कच्चा राहिला, त्याला परत शिकवणीला घ्या. काही बोलू शकते आणि आता तू काही बोलतेस. बरं ऐक, मी आता खरंच पटकन निघते आहे. मला शपथ आई. या कुठ केला? तू लाव परत. काय ही मुलगी मला ना, खरंच बाबा. ऐक, नाही मी आता आईशी नाही बोलू शकत. आता मला खूप जास्त उशीर होईल. मी नंतर बोल. ऐक ना, मी तुझ्यासाठी सँडविचेस बनवले, तेवढे खाऊन जा ना प्लीज प्लीज. नाही, मला उशीर होतोय असं मी सांगते ना अश्विनी. प्लीज ऐक ना. ते प्रॉब्लेम असा झाला की मी टोस्ट सँडविचेस बनवलेत आणि मग नंतर ते वातट होतात आणि ते असे बघत बसतात. मला कधी खाशील, कधी खाशील, कधी खाशील, कधी खाशील. प्लीज प्लीज खा ना प्लीज. हा, फोन घे. ओके. हॅलो आशू. हा काकू. अगं ईशा आहे का? माझा फोन उचलतच नाहीये ती. अगं हो का काकू? इशू फोन घेत नाहीये का? नाही ना. बर बर. नाही काकू, काय ती बिझी असेल ना, ती बिझी असली ना की अख्ख्या जगाला सायलेंट वरती टाकते ती. हा हो बाई. मला ना तिच्याशी जरा बोलायचं होतं ग, महत्वाचं. हो का? हा. सँडविचेस खाऊन घे. नाही, मी निघाले. बरं काकू, मी देते तिला. आहे तिथे? हो आहे, देते. हा बघा ना काकू, ती माझं काही ऐकतच नाही. ती वेळेवरती खात नाही, पित नाही, नुसतं काम करत बसते. हो ना ग. मी सांगितलं तर ऐकत नाही अजिबात. हे असं करतात ही हल्लीची मुलं. आपल्या वेळेस असं नव्हतं ना. हा घे. हा बोल आई. अगं काय हिला काय झालंय? फारच खुश आहे. मला चिडवायला मिळालं ना की ती सुपर खुशीत असते.
काय तू बोल, पटकन बोल. काय तुला चिडायला काय झालंय आता? अगं मी चिडत नाही आहे, मी खूप जास्त घाईत आहे. मला काम आहे ग खूप आई. हो 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 हो, तुला उशीर होतोय नाही का? अगं मला एक सांग तू इशू, आता तू ओमच्या घरी नाही जाणार आहेस ना? माहित नाही. का म्हणजे कुठे चालली आहेस मग आता तू इशू? कोर्टात चालले. मी काय सांगते मगापासून. अच्छा, कोर्टात चालली आहेस तू, म्हणजे तू ओमच्या घरी नाही चालली आहेस? नाही आई, मी कोर्टात चालले. बरं ठीक आहे ठीक आहे, जा जा, उशीर नको करू, जा लोक. हा चल. हा असं का वागते ही? तिने मला आता विचारलं की तू ओमच्या घरी जाणार आहेस का, आणि मी नाही म्हणल्यानंतर फोन ठेवून दिला. याला काहीच अर्थ नाहीये. नीट 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 बोल. तिने मला आता विचारलं तू ओमच्या घरी जाणार आहेस का, मी नाही म्हणून सांगितलं की मी कोर्टात जाणार आहे. त्याच्यावर तिने फोन कट केला. म्हणजे अशू तिच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. हो, खरंच काहीतरी शिस्त आहे. हे घे, हे खा. खूप होतं. घे. सर ऐका ना सर, मी 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 निघाले. मी गाडीला किक मारते ऍक्च्युली. सगळं ना निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे बस. पडेल पडेल, अजिबात चिंता करू नकोस. उमा, आता हे काय? नाही उमा, मला माहितीये की ईशाच्या लग्नाच्या बाबतीतले माझे काही निर्णय मान्य नाहीये तुला, पण तरी सुद्धा तू मला साथ देतेस. थँक्यू सो मच उमा. अलका, मला जुनं काही नकोय. मी आता या सगळ्याकडे नव्याने पाहायचं ठरवलंय.